विचार करा, आज आमच्याकडे लॅपटॉप आहे, आज आमच्याकडे कम्प्युटर आहे, आज मोबाईल मध्ये इंटरनेट आहे. एका क्लिकवर कळते की कोणत्या विद्यापीठामध्ये किती जागा आहेत, कितीला मेरिट क्लोज झालं, किती फी आहे, तिथे ऍडमिशन होईल का नाहीये, हे एका क्लिकवर उस्मानाबाद मध्ये बसून अमेरिकेतलं कळतंय, पुण्यातलं कळतंय, मुंबईतलं कळतंय. तरी सुद्धा आज जर शिकायला जायचं म्हणलं तर आज आईबापांना आणि अख्ख्या परिवाराला त्या पोराच्या ऍडमिशनसाठी काळजी घ्यावी लागते आणि त्याचं ऍडमिशन करण्यासाठी पुण्या मुंबईला पळावं लागतंय. तिथं जाऊन रूम बघा, त्याची खायची व्यवस्था करा, राहायची व्यवस्था करा, त्याचं ऍडमिशन होतंय का बघा. ऍडमिशन होत नसलं तर एखादा आमदार खासदारचं पत्र घ्या, ते पत्र देऊन वशिल्याने ऍडमिशन करा. आज अशी वेळ आहे. 100 वर्षापूर्वी काय अवस्था असेल, मुंबईतल्या डबक चाळीत 10x10च्या खोलीत राहणारा एक पोरगा वयाच्या फक्त 22व्या वर्षी कोलंबिया विद्यापीठात जातो. आज सुद्धा इथल्या पोरांना अमेरिकेतल्या 10 विद्यापीठाची नावं सांग म्हणली तर सांगता येणार नाही. विचार करा ना फक्त, कसं कळलं असेल जेव्हा इंटरनेट नाही, मोबाईल नाही, तेव्हा त्या भिवाला की अमेरिकेमध्ये कोलंबिया नावाचं जगातलं सर्वोत्तम विद्यापीठ आहे.